जय श्री हरी, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग. संडे म्हणजेच आपला आरामाचा दिवस आणि निवांतपणा, आणि त्याचमध्ये मी घेऊन आले आहे तुमच्याकरता अजून एक गोष्ट, जी आहे एका आजोबांची गोष्ट. तर छान छान गोष्टी मी सांगायचा प्रयत्न करत असते. कोण ना कोणी मला कधी कधी अचानकपणे गोष्टी मिळून जातात. म्हणजे रस्त्याने जात असताना एखादी गोष्ट, एखादा विषय दिसतो आणि आपोआप ते डेव्हलप होतं आणि एक छान गोष्ट तयार होते. आणि अशाच पद्धतीने मध्यंतरी चालत असताना एक गोष्ट माझ्या नजरेसमोर आली. म्हटलं अरे हां, ही एक गोष्ट पण खूप छान आहे आणि ती गोष्ट मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करते. तर एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक आजोबा असतात, जे खूप थकलेले असतात आणि त्यांना त्यांचा उदरनिर्वाह जो आहे तो स्वतःच करावा लागतो. त्यांचं कुटुंब त्यांच्या समवेत नसतं. तर काय होतं, एक दिवस ते खूप मोठं असं सामान, जड सामान घेऊन रस्त्याने जात असतात. तर त्यांच्याकडे त्या सामानाच्या 3 पिशव्या असतात. पिशव्यापेक्षा म्हणू आपण त्या गोण्या असतात. 3 मोठ्या गोण्या आहेत ज्या जड आहेत. ह्या गोण्या घेऊन ते आजोबा आहेत हे रस्त्याने जात असतात. बरेच लोक त्यांना बघतायत की अरे एवढं मोठं जड सामान घेऊन हे चालतायत, कोणाची मदत नाही आहे. पण ते लोकही कोणी त्यांना मदत करायला तयार नसतं. तर त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला एक मुलगा बसलेला असतो, जो तरुण आहे, जो 23-24 वर्षाचा मुलगा आहे. तर तोही त्या आजोबांना पाहतो की अरे ह्यांनी खूप जड सामान घेतलेलं आहे खांद्यावरती आणि हे चालतायत. ह्यांना ह्या 3 गोण्यांमुळे चालताही येत नाही आहे, तरीही ते पाय ओढत ओढत चालतायत. तर त्याला त्यांची दया येते, त्याला कळव येते. मग तो त्या आजोबांजवळ जातो आणि आजोबांना म्हणतो की आजोबा, मी तुम्हाला काही मदत करू का? तर आजोबा पाहतात त्याच्याकडे आणि म्हणतात की हो रे, खरंच तुम्हाला मदत कर. खूप मोठी कृपा होईल तुझी माझ्यावरती, कारण ह्या 3ही गोण्यांमध्ये ना खूप जड सामान आहे आणि मला हे सामान घेऊन आहे ना त्यावरती डोंगरावर जायचं आहे. आणि मी विचार करतोय की कसं मी त्या डोंगरावरती पोहोचणार आणि कशाप्रकारे मी हे सामान घेऊन जाईन. आणि कोणी मला मदतही करत नाही आहेस. तर तू आलास त्याकरता तुझे खूप खूप धन्यवाद आणि मला खरंच तू मदत कर ह्या 3ही गोण्या वरती घेऊन जाण्यासाठी. तर तो म्हणतो हो ठीक आहे म्हणे, द्या मला तुम्ही ह्या 3ही गोण्या. तर तो म्हणतो नाही, तू तरी एकदम कशाला 3ही गोण्या घेतोस, तुला मी 2 गोण्या देतो ज्या जड सामानाच्या आहेत त्या, आणि 1 गोणी जी आहे ती मी माझ्याकडे ठेवतो. तर तो म्हणतो ठीक आहे चालेल, काहीच हरकत नाही. आणि असं करून ते आजोबा 2 गोण्या ज्या आहेत ते त्या मुलाकडे देतात आणि 1 गोण जी आहे सामानाची ती स्वतःकडे ठेवतात. दोघंही जण त्या गोण्या ज्या आहेत त्या आपल्या पाठीवरती घेतात आणि गप्पा मारत 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 चालत राहतात. मग चालत असताना ते आजोबा त्याला त्याची माहिती विचारतात, कोण, काय, कुठला वगैरे. तोही स्वतःबद्दलची माहिती देतो आणि गप्पा मारत मारत ते आता त्या डोंगराच्या पायथ्याशी येतात. तर आजोबा म्हणतात की थांब इथेच, हा जो समोर डोंगर दिसतोय ना, ह्या डोंगरावरती आहे ना ह्या 3ही गोण्या घेऊन वर जायचं आहे आपल्याला. तर तो म्हणतो बरं ठीक आहे. आणि तो त्यांच्याबरोबर परत चालू लागतो. दोघंही जण हळूहळू सावकाशपणे तो डोंगर चढत 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 तिथपर्यंत येतात, मध्यापर्यंत आल्यानंतर तो मुलगा जो आहे तो आजोबांना पाहतो आणि आजोबांना पाहिल्यावर बघतो की त्यांना ना खूप दम लागलेला आहे. आणि तो मग विचार करतो की मी मगाचपासून ह्या जड गोण्या घेऊन चाललो आहे, तेही ती एक जड गोण घेऊन चाललेत. असं काय आहे ह्या गोण्यांमध्ये की ह्या गोण्या एवढ्या जड आहेत? तर तो विचारतो आजोबांना शेवटी न राहून की आजोबा, आपण दोघंही ह्या गोण्या घेऊन जे जात आहोत आणि ह्या खूप जड आहेत, असं काय ह्या गोण्यांमध्ये आहे की एवढं वजन आहे त्यांना आणि आपल्याला उचलवत नाही आहे? कारण चढत असताना ती गोण अजूनच जड होती आणि चालायलाच, हा डोंगर चढायला खूप त्रास होतोय. तर आजोबा म्हणतात काही नाही रे, जास्त काही खूप मोठं सामान नाही आहे. मग तो म्हणतो मग जास्त खूप मोठं सामान नाही आहे तर मग काय तुम्ही ते दगडधोंडे भरले आहेत का त्या गोण्यांमध्ये? तर ते आजोबा म्हणतात नाही रे, दगडधोंडे नाही भरलेत मी. तर मग म्हणतो मग काय भरले तुम्ही त्याच्यामध्ये? तर म्हणे एक जी तुझ्याकडे गोण आहे त्याच्यामध्ये सगळी तांब्याची नाणी आहेत,
त्याचबरोबर दुसऱ्या गोण जी आहे त्याच्यामध्ये सगळी चांदीची नाणी आहेत. तर तो आश्चर्यचकित होतो, अरे म्हणजे आपण मगाचपासून जे घेऊन चाललो आहे तर त्याच्यामध्ये नाणी आहेत आणि आपण बघितलं पण नाही काय आहे ते. आणि तो म्हणतो, बरं ठीक आहे, आणि तुमच्या गोणीमध्ये काय आहे? तर जो आजोबा असतात ते म्हणतात की नाही, माझ्या गोणीमध्ये पण खास असं काही नाही, माझ्या गोणीमध्ये सोन्याची नाणी आहेत. तर तो एकदम आश्चर्यचकित होतो की आपण मगाचपासून ह्या आजोबांबरोबर चालतोय आणि आपल्याकडे आपण हातामध्ये आपल्या चांदीची, तांब्याची जी नाणी आहेत, सोन्याची जी नाणी आहेत, ज्या मोहरा आहेत, हे सगळं आपल्या बरोबर आहे आणि आपण इतका वेळ विचारलंच नाही. आणि त्या ठिकाणी मात्र काय होतं की त्याला मोह आवरता येत नाही. त्याच्या मनामध्ये मोह निर्माण होतो आणि तो विचार करतो की असंही मी काही कामधंदा करत नाही, दिवसभर मी इथे तिथे फिरत असतो, थोडं मोठं काम करतो, तर त्यापेक्षा जर ही सगळीच्या सगळी नाणी मला जर मिळाली तर मला काही गरजच नाही कामधंदा करायची. मस्त मी आराम के साथ बैठील, ऐशाराममध्ये माझं आयुष्य सुरू राहील आणि कोणच नाही आहे मला विचारणारं की ते कुठून आणलं आहे, काय आणलं आहे वगैरे, आणि मी दुसऱ्या गावी जाईन आणि तिथे मस्तपैकी माझं आयुष्य घालवेन. आणि हा तो त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतो आणि मग त्याची जी सद्विवेक बुद्धी आहे, त्याच्यातला जो चांगुलपणा आहे, हा सगळा निघून जातो आणि एक स्वार्थी विचार त्याच्या मनामध्ये घोळू लागतात. आणि मग तो म्हणतो की नाही, ही पण गोण आहे ना सोन्याच्या ह्याची, मोहरांची, मला पाहिजे, असा विचार करतो तो. आणि त्या आजोबांना म्हणतो की आजोबा, की चला ठीक आहे, ह्या 2 गोण्या माझ्याकडे आहेत, पण ही जी तुमची सोन्याच्या मोहरांची गोण आहे ना, ती पण माझ्याकडे द्या. तुम्ही आता ही एवढी तर जड आहे आणि ह्याच्या पुढे तर अजून डोंगर चढायला खूप कठीण आहे, तर ही पण गोण मी घेतो, ह्या 3ही गोणी आम्ही घेतो, मी पटपट वर चढून जाईन, तिथे थांबेन, तुम्ही सावकाश या, काही घाई नाही आहे, मी तिथे तुमची वाट पाहतो. तर आजोबा त्याच्याकडे पाहतात आणि म्हणतात, बरं असं म्हणतो का तू? तू म्हणता, हां असं करा, म्हणजे तुम्ही व्यवस्थित चढाल, तुम्हाला दम लागणार नाही आणि ऊन पण खूप आहे, तर त्यापेक्षा तुम्ही शांतपणे चढा, मी पटकन चढून वर जातो आणि तिथे थांबतो. तर आजोबा म्हणतात, बरं ठीक आहे, चालेल, काहीच हरकत नाही आहे. आणि ती तिसरी जी सोन्याच्या मोहरांची गोण आहे ती पण त्याच्याकडे देतात आणि तो मुलगा ह्या 3ही ज्या नाण्यांच्या ह्या गोणी आहेत त्या आपल्या पाठीवर घेतो आणि पटापट चढून तो डोंगरावरती निघून जातो. आणि हे आजोबा जे आहेत ते सावकाश सावकाश डोंगर चढत असतात. तो डोंगरावरती पोचल्यानंतर वरून बघतो की आजोबा कुठे आहेत, तर आजोबा अजूनही त्या मध्यावरतीच आहेत आणि सावकाश सावकाश येत आहेत. तर तो विचार करतो, हे आजोबा वरती येणार कधी, आणि त्यांना थोडीच कळणार आहे की मी कधी पळून गेलो आहे ते, आणि म्हणे येऊ दे ह्यांना, हे पोचतील तेव्हा पोचतील आणि वरती आल्यावर त्यांना कळेल की मी ते नाहीच आहे म्हणून. आणि तो त्या 3ही गोण्या घेतो आणि डोंगराच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरून पळून जातो. पळून गेल्यानंतर तो दुसऱ्या गावी जातो. त्या ठिकाणी तो एक असा आडोसा शोधतो आणि आडोसाला गेल्यानंतर तो त्या एक एक गोण उघडून बघतो. तर अगोदर जी गोण बघतो त्याच्यामध्ये त्याला चांदीच्या मोहरा दिसतात. तो म्हणतो, हो खरंच ह्याच्यात चांदीच्या मोहरा आहेत. दुसरे बघतो तर तिथे तांब्याच्या मोहरा दिसतात. तो म्हणतो, अरे वा, म्हणजे खरंच बोलले ते आजोबा की आपल्याला एवढ्या चांगल्या मोहरा मिळाल्या. आणि शेवटचं तो म्हणतो, ही नक्कीच तर आता सोन्याच्या मोहरांची गोण आहे, आणि तो ती गोण उघडतो. उघडल्यानंतर तिथे मात्र त्याला जे मिळतं तर ते असतात फक्त दगडधोंडे आणि त्याच्यावरती असते एक चिठ्ठी लिहिलेली. तर तो आश्चर्यचकित होतो, अरे म्हणजे याने मला फसवलं. आणि त्याला असं जरा राग पण येतो की अरे याने मला फसवलं, मला तर वाटतं त्याच्यात सोन्याच्या मोहरा आहेत. आणि पण तो म्हणतो, चला ठीक आहे, काही चिठ्ठी लिहून ठेवली, बघूया इथे पण काही आपलं नशीब फळफळेल, असा विचार करून तो ती चिठ्ठी घेतो. चिठ्ठी उघडल्यानंतर तो चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं असतं की तू ज्या व्यक्तीला आजोबा समजत होतास तर ती व्यक्ती आजोबा नसून मी ह्या राज्याचा राजा आहे, आणि मी असा विचार करत होतो की ह्या राज्याचा देखभाल सांभाळण्यासाठी अशी एक प्रामाणिक व्यक्ती पाहिजे की जिच्यामध्ये स्वार्थ नाही, जी मनाने हृदयाने खूप चांगली आहे, जी लोकांचं हित जपू शकते आणि जी लोकांना मदत करू शकते. आणि गेले कित्येक दिवस मी ह्या 3 गोणी म्हणून घेऊन फिरत होतो की अशी एखादी तरी व्यक्ती असेल माझ्या राज्यामध्ये की ज्या व्यक्तीमध्ये स्वार्थ नाही.
आत्तापर्यंत ज्या व्यक्ती भेटल्या त्यांच्यामध्ये पण स्वार्थ होता. सुरुवातीला मला आनंद वाटला की खरंच तुझ्यामध्ये तो चांगुलपणा आहे, तुझ्यामध्ये तो स्वार्थ नाही आहे, तू हृदयाने खूप साफ आहेस. पण ज्या वेळेला तुला समजलं की अरे ह्या तिन्ही गोण्यांमध्ये चांदीची, तांब्याची आणि सोन्याच्या नाणी आहेत, मोहरा आहेत, तेव्हा तुला देखील तुझा मोह आवरता आला नाही आणि तुला देखील तुझा स्वार्थ महत्त्वाचा वाटला. आणि हे पाहून मला खूप दुःख झालं आहे. आणि तुझी मी निवड करत नाही राज्याचा देखभाल करण्यासाठी, पण जर तू माझी वाट पाहत वर थांबला असतास तर मी तुला राज्याच्या देखभाली करता एक उच्च पदावरती तुझी मी नियुक्ती करणार होतो आणि तुला एक उच्च स्थान, एक मान सन्मान देणार होतो. हे जेव्हा तो मुलगा वाचतो तेव्हा त्याला जाणीव होते की आपण खूप मोठी चूक केली आहे. क्षणिक स्वार्थ, क्षणिक आपल्याला होणारा मोह हा आपल्याला दरवेळेला कुठल्या ना कुठल्या तरी कारणामुळे म्हणा किंवा याच्यामुळे रसातळाला घेऊन जातो. मोहाचे क्षण आपल्याही आयुष्यामध्ये येतात, बरेचदा येतात. असं नाही की आजच आलाय उद्या येणार नाही. आपली परीक्षा ही घेतली जाते, भौतिकरित्या पण घेतली जाते, आध्यात्मिकरित्या पण घेतली जाते, आर्थिकरित्या पण घेतली जाते. आपल्याला विचार करायचा आहे की आपण आपलं वर्तन कसं ठेवलं पाहिजे. आपण त्या मोहामध्ये, त्या स्वार्थामध्ये अडकलं पाहिजे का? कारण हे क्षणाचे मोह असतात किंवा क्षणाचा स्वार्थ असतो, ज्या ठिकाणी आपली ही परीक्षा होते, आपल्याला तपासलं जातं की आपण कसं वर्तन करतोय. आणि ज्या वेळेला ह्या ब्रह्मांडाच्या परीक्षेमध्ये आपण पास होतो त्यावेळेला निश्चितचपणे आपल्याकरता खूप मोठं बक्षीस म्हणा किंवा गिफ्ट म्हणा हे युनिवर्सकडनं म्हणा, ब्रह्मांडाकडनं मिळत असतं. पण आपण तिथे दुर्लक्ष करून नको त्या गोष्टींमध्ये अडकतो आणि नको त्या गोष्टींचा विचार करतो. ही गोष्ट कशी वाटली, आवडली किंवा नाही हे मला नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांना नेहमीप्रमाणे लव यू ऑल.